हाय. आज आपण मेकअप करता करता गप्पा मारणार आहोत. तसं तुम्ही आधी जे व्हिडिओ बघितलेत ना, ती माझ्या डेली रुटीन मधली एक छबी होती. ट्रेलर आपण बघणारच आहोत पुढे पुढे खूप काही गोष्टी, पण त्यामधलं एक छोटंसं म्हणलं ट्रेलर दाखवा तुम्हाला. आणि आज मेकअप करता करता गप्पा मारू. तसे संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मला आवरून जायचे बाहेर. काय ना, शनिदेवांनी फिक्स डिपॉझिट काढले माझ्या इकडं. सो त्यांना हे सांगायला की बाबा प्लीज तुमचं फिक्स डिपॉझिट तोडा, हे सांगायला मला देवळात जायचे. जोकपाट संदेव सिरियसली घेतील जोकपाट. तर देवळात जायचे, त्यानंतर फ्रेंडला भेटायला जायचंय, ती वाट बघणार. सो सगळे एक साथ आले. तसं तर आज क्लासलाही जायचं होतं, पण सम ऑफ रिझन मला जाता येणार नाही डान्स क्लासला. बाय द वे भरतनाट्यमच्या, तर त्याला जाता येणार नाही आहे. बेसिक फाउंडेशन मेकअप झालेला आहे. आता काही नाही जास्त करायचं. थोडंसं ब्लश, लिपस्टिक आणि लायनर करायचं आणि जायचं. नॉर्मली आपण इतके मेहनत घेतो, सगळं आवरणार आणि त्यात धुळीत जाणार, म्हणजे काय खरं नाही. मी न्यू कानातले घेतलेले आहेत. हे एक मिनिट मला दिसते. हा, हे एक आहे. आणि ऑब्विसली एक मिनिट, हे दोन असले. आता कुठले घालावे ते कळत नाही. जस्ट लेट सी कसं दिसतं. ॲक्च्युली दोन्ही प्रकारे घालता येतात त्यामुळे, म्हणजे असं इथं वरती बिग बाळीसारखं पण घालता येतं, पण आणि हे असं पण घालता येतं. सो हा, हे छान दिसतात असे. हे बघा, हे छान दिसतं. ते इथं पण छान दिसतं. माझा मेकअप पण व्यवस्थित झाला नेहमीसारखा, एकदम फ्रेश लुक. आता तुम्हाला फायनल लुक मी थोड्यात दाखवते. मला थोडं कन्फ्युजन आहे की कुठला टॉप घालून जाऊ आणि का. एक तर जर ट्रॅडिशनल शॉर्ट कुर्ती वगैरे घातला तर मी हीच घालेल. अदरवाईज मग मी दुसरा कुठला घालणार. माझ्याकडे तसे सगळे झुमकेच आहेत. माझ्याकडे जास्त असे काय म्हणतात फॅन्सी नाही आहेत, खूप कमी आहेत माझ्याकडे. सगळे असे हा एक झुमका आहे माझ्याकडे, हा एक झुमका आहे माझ्याकडे जो मला खूप आवडतो. नॉर्मली साडींवर मी घालतेच हा. त्यानंतर हे एक आहे, हा एक आहे माझ्याकडे. हा पण मला खूप आवडतो.
आणि एक छोटूसा माझ्या मम्मीनी जे गळ्यातलं घेतलं होतं ना त्याच्यावर आलं होतं, पण ते मी धापलं. सो हा एक आहे. सो आता मला कळत नाहीये की माझ्याकडे अवेलेबल तर काहीच नाहीये. आणि एक आहे पण तो खूप खराब दिसतोय, हा वाला. हा खूप खराब वाटतोय, त्यामुळे नाही घालता येते. नाही तर मग हा आहे जो छान दिसेल. ऍक्च्युली ते असं आहे. आणि आता मी खूप कन्फ्यूज आहे की काय करू, कारण की अवेलेबलच नाहीये. मला वाटतं हेच घालावे लागतील आणि कुर्ती काहीतरी बघावं लागेल. तसं तर मी विचार करते हीच कुर्ती घालावी आणि जावं, जास्त काही नको एक्स्ट्रा करायला. ही छान पण वाटते कुर्ती, त्यामुळे बरं दिसतंय. माझा डेली बेसिसचा हाच आहे रूट. म्हणजे सकाळी उठायचं, घरची कामं करायची, त्यानंतर ऑफिसला जायचं, ऑफिसची कामं करून घरी यायचं, घरची कामं करायची. मग त्यातनं जो एक मी टाईम म्हणतो ना आपण, तो मी डेफिनेटली माझा घेते. म्हणजे माझे डान्सची प्रॅक्टिस असते, मला व्हिडिओज बनवायचे असतात ते, असे मी स्वतःसाठी, परत गाण्याची प्रॅक्टिस असते ती, त्या सगळ्या प्रॅक्टिससाठी मी माझ्यासाठी स्वतःला टाईम डेफिनेटली घेते. आणि ऑब्व्हियसली मला माझे घरातले त्यासाठी सपोर्ट करतात. ते सपोर्ट करतात म्हणूनच मी इथपर्यंत आहे. त्यांच्या सपोर्टमुळं घरचे म्हणा, फ्रेंड्स म्हणा, बाहेर गेल्यानंतर बाहेरची लोकं असून दे, कोणी असून दे, मला डेफिनेटली ते सपोर्ट करतात. त्यामुळं मी इथपर्यंत आलेली आहे. आणि ऑब्व्हियसली ॲज अ फ्युचरिस्टिक जर गोष्टी विचार केल्या ना, तर मला असं वाटतं की मला सपोर्ट करणारी लोकच हवेत आयुष्यात, जी मला उंचावर गेलेली बघतील, अशी लोकं मला हवी आहेत. आणि त्या लोकांमुळं मी अजून जास्त माझ्यामध्ये ग्रोथ करू शकते. त्यामुळं एक असं काय म्हणतात, खूप क्यूट असं मला फ्युचर हवंय, मस्त फ्युचर हवंय, सेट फ्युचर हवंय. त्यासाठी मग मी माझ्या आजूबाजूला तशीच लोकं ठेवायचा प्रयत्न करते की बाबा जी लोकं मला सपोर्ट करते, कारण की त्यांनी मला सपोर्ट केला तर उद्या मी त्यांना सपोर्ट करणार, ऑब्व्हियस आहे. सो मला जेव्हा आपण हे खूप मोठं लॉजिक आहे, कारण की जेव्हा तुम्हाला कोणीतरी सपोर्ट करतो तेव्हाच तुम्ही त्याला सपोर्ट करता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाला सपोर्ट करूच शकत नाही, ऑब्व्हियस आहे. सो मी डेफिनेटली बघते की मला कोणतरी सपोर्ट करणारं असावं आयुष्यात. आणि माझ्या आयुष्यात जसं मला कोणी सपोर्ट करतं तसं मी त्यांना सपोर्ट करते. आणि हे व्हिडिओ वगैरे मी त्यांच्या सपोर्टनेच बनवते. माझे घरातले, माझे आई वडील असून दे, माझे फ्रेंड्स असून दे, माझे कलिग्स असू दे, किंवा माझे कझिन्स असून दे, मला खूप सपोर्ट करतात यासाठी. माझ्या डान्ससाठी म्हणा, मला खूप ॲप्रिशिएट करतात. असे लगेच मेसेज वगैरे असतो, अरे किती छान दिसते, तर किती मस्त केलेस. आणि हे जे ॲप्रिशिएशनचे वर्ड्स असतात ना, ते खूप महत्त्वाचे असतात आपल्या आयुष्यामध्ये. मग ते कुठंही जाऊन दे, कुठंही असून दे, काही करून दे, ॲप्रिसिएशन इज मस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात पण असं कोणतरी व्यक्ती असेल तर प्लीज त्यांना ॲप्रिशिएट डेफिनेटली करा, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी. कारण की आपण जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना ॲप्रिसिएशन करतो, त्यांना सपोर्ट करतो, तेव्हाच ते मोठी गोष्ट करायला जातात, तेव्हाच ते मोठं पाऊल उचलतात आणि पुढे जातात, आणि एक खूप छान असं मस्त जे फ्युचर अचीव्ह करतात ते. त्यामुळे डेफिनेटली सपोर्ट करा, आणि असा सपोर्ट माझ्या व्हिडिओना पण तुम्ही द्या, आणि मलाही असं पुढं न्या. माझ्या ह्या व्हिडिओजला, माझ्या डेली व्लॉग्स असू दे, डान्सचे व्हिडिओज असू दे, जे येतील त्याला डेफिनेटली सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बिलकुल विसरू नका. आणि तुमच्या अजून फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना सुद्धा सांगा की प्लीज हिचे व्हिडिओज लाईक्स आणि शेअर्स करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल डेफिनेटली. हॅलो, हाय. मी माझ्या फ्रेंड बरोबर आली आहे सोमवार पेठेमध्ये, जिथं सोमवार पेठे ही ओके रास्तापेठेत आलोय अपोलो टॉकीच्या चौकामध्ये. तिथं खूप यम्मी असा पिझ्झा मिळतो. खाऊ गल्ली आहे तिथं एक, त्या खाऊ गल्लीच्या तिकडे पिझ्झाचं एक असं आहे बघा, इथं हा पिझ्झा शॉप आहे. ह्या पिझ्झा शॉपला आम्ही आलेलो आहे. इथं खूप यम्मी असा पिझ्झा मिळतो. आम्ही लहान म्हणजे मी लहान असल्यापासून आमच्या आई वडील वगैरे इकडे घेऊन येतात, त्यामुळे आम्हाला माहिती आहे इकडचं. सो आम्ही आलेलो आहे. आज आमचं ही गर्ल्स डेट आहे, गर्ल्स डेट. चलो आपण आता मेन्यू बघून ऑर्डर करून घेऊ, खूप भूक लागली आहे. हा मला लेट झालाय, हो मला लेट झाला आहे, त्यामुळे आम्ही पहिले मेन्यू बघून पटकन ऑर्डर करून घेतो. दुसरी मैत्रीण फोनवर आहे, ती प्रेग्नेंट आहे ना, तर तिला यायला नाही जमलंय, सो ती पण आहे फोनवर. हाय
चलो आपण पहिले मेन्यू बघू आणि पिझ्झा ऑर्डर करून घेऊन येऊ पटकन. आमची ऑर्डर आलेली आहे. आम्ही हे बघा पिझ्झा घेतलाय, व्हेज स्पायसी पिझ्झा आणि 2 कोल्ड कॉफी घेतलाय. इथं थिक कोल्ड कॉफी नाही भेटत, नॉर्मल प्लेन अशी थोडी कॉफी भेटते ह्याच्यात इथं. पण टेस्ट पिझ्झाची इथं खूप यम्मी असते. तुम्ही डेफिनेटली इथं येऊन ट्राय करू शकता. हे बघा इथं तुम्ही बघता, इथं अपोलो टॉकीचं जे चौक आहे ना, त्या चौकामध्ये इथं हॉट पिझ्झा पास्ता म्हणून असं शॉप आहे, त्याच्या बरोबर अपोजिटला. आणि तिथं खूप यम्मी पिझ्झा भेटतो. आम्ही खरंच म्हणजे मी लहान असताना माझ्या वडिलांबरोबर फर्स्ट टाइम इथं आले होते. त्याच्यानंतर आज खूप वर्षांनी आली आहे, सो मला ट्राय करायचा पिझ्झा. आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला बाकीचं सगळं सांगू रिव्ह्यू. पण ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा लास्टपर्यंत. व्हिडिओ डेफिनेटली बघा, अजिबात विसरू नका लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला. नवीन असता तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. चला आपण आता थोडा पिझ्झा खाऊन घेऊ आणि तुझ्या आम्ही आता एन्जॉय करतो आमची गर्ल्स डेट. बाई. आमचं रास्ता पेठेतलं आता पिझ्झा खाऊन झालेला होता, पण आम्हाला सॅटिस्फॅक्शन नव्हतं कॉफीचं. सो आम्ही आलोय ज्ञान प्रमोदिनी शाळा जी आहे पुण्यातली, तिथं एक कॉफी शॉप आहे खूप आधीपासून आहे, रोहित म्हणून. हे बघा त्या रोहितकडे खूप मस्त अशी थिक कोल्ड कॉफी मिळते. आम्ही त्या कोल्ड कॉफीसाठी आलोय. आणि इथं एक जुनी आठवण माझी म्हणजे जुनी आठवण म्हणजे माझा जो फर्स्ट मोबाईल माझ्या आयुष्यातला पहिला मोबाईल, तो मी इथनंच खरीदला होता टेलिफोन शॉपिंग मधनं. आणि ती जी एक्साइटमेंट होती ना माझी मोबाईलची, ती खूप हाय लेवलला होती. साधा नोकियाचा फोन होता, 2700 क्लासिक बटनवाला. हा, त्याच्यानंतर आज मोबाईल स्वतःच्या कमाईचा भारी. आणि आता मी आमचं सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी आलेलं इथं कॉफी घ्यायला. हा, कॉफीची नशा आलं कोल्ड कॉफीची. चला ऑर्डर करू. कॉफी आलेली आहे, थिक कोल्ड कॉफी. आता कोल्ड कॉफीचे आम्ही मस्त मजा घेणार आहोत. त्याच्यानंतर आमचा एक स्पेशल प्लॅन ठरलाय कुठेतरी जायचा, कारण की आम्ही खूप दिवसांनी या रूटला आलेलो आहोत. तर जर पुण्याचा मजा घेणं गरजेची ना, पुणेकर आहोत, मजा घ्यायलाच पाहिजे. आम्ही शनिवार रविवारच मजा घेऊ शकतो आणि कारण त्या दिवशी सुट्टी असते, बाकीच्या दिवशी आम्हाला ऑफिसमध्ये. ऑफिस आम्हाला काहीच नाही आहे, ऑफिस शिवाय काही नाही आमच्याकडे. ऑफिस बॉय नसतात, डायरेक्टली माणसं असतात आमच्याकडे ऑफिसमध्ये. चलो आम्ही आता कॉफी पिऊत एका स्पेशल ठिकाणी जाणार आहे. तुम्हाला त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ मी दाखवेल. तुम्ही असाच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, घरातल्यांना सगळ्यांना सांगा हे चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज. चलो भेटू नंतर. फायनली आम्ही त्या सरप्राईज प्लेसवर आलेलो आहोत. आणि ती सरप्राईज प्लेस आहे स्कायवॉक पुणे. आमच्या पुण्यातलं सगळ्यात आता मस्त प्राईड वाला मुवमेंट आहे. हा आहेत ऑफकोर्स. आता हा ब्रिज छत्रपती संभाजीनगर मेट्रो स्टेशनच्या इथे कनेक्ट होतो तुम्हाला. तर इन केस तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज मेट्रो स्टेशनला उतरून तिथून एक्झिटला दुसऱ्या साईडने एक्झिट करतो तेव्हा आपण इथे येतो. आणि खूप मस्त असं रिलॅक्स मुवमेंट आहे. प्लीज याला झेड ब्रिज बनवू नका पुणेकरांनो, प्लीज बनवू नका. खूप सुंदर ब्रिज करून ठेवला आहे आपल्यासाठी. तर त्याचं असं मस्त छान रिलॅक्स बनवा म्हटलं. तिथं कलाकार कट्ट्यासारखं छान काहीतरी करा, पण प्लीज याला झेड ब्रिज बनवू नका. नथिंग कॅन बीट झेड ब्रिज. ते तर आहे. झेड ब्रिज इज डिफरंट, म्हणजे काय डिफरंट वर्ल्ड, एक वेगळा अनुभव बाप जागा म्हणून होतो. पण ही जागा प्लीज झेड ब्रिज तरी पण बनवू नका. त्याला शक्यच नाही तसं करणं, कारण खूप लाईट आहे. बघा इथं किती सुंदर मस्त रिलॅक्स वाटतंय. सगळी लोक मस्त आली आहेत, गप्पा मारतात आहेत त्यांच्या आप्तजनांबरोबर. आणि त्यात आम्ही पण आहोत. तुम्हाला मी आता एकदम व्ह्यू दाखवते, एकच मिनिट. हा व्ह्यू बघा, पुणे किती शांत सुंदर वाटतं इथनं. हे पुणे बघायचं असेल ना तर इथं या नक्की. बोलता येतं, करता येतं, आपल्या लोकांबरोबर वेळ घालवता येतो. आणि खूप सुंदर जागा आहे ही, खूप सुंदर जागा आहे.
मला तर वाटतं इथं गणपती विसर्जनाच्या वेळेस जास्त मजा येईल. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे. ह्या ब्रिजवर आम्ही आता इथं आलो. आजचा दिवस खूप छान आम्ही मस्त सेलिब्रेट केलाय आमचा. असं काय खूप गॉसिप केली आहे. असंच टाइमपास म्हणून आम्ही मेट्रोमधनं फिरूनही आलो, कारण की खूप टाइम होता आमच्याकडे. म्हणलं तर असंच मेट्रोमधनं असं एक फेटफटका मारूया म्हणून वनाजपर्यंत गेलो. वनाजवरनं परत रिटर्न आलो. म्हणजे असे आम्ही मूर्खपणा करत असतो. असं आम्हाला करायला आवडतं. ही मजा असती लाईफची की काहीतरी एक एक्स्ट्रा असं काहीतरी करणं, आणि ते आम्ही करतो. भरपूर करतो. त्यामुळे आम्हाला ऑफिसला असं 2 टोकाला बसवलेलं आहे, एकत्र नाही बसवलेलं. शक्यच नाही, कामच होणार नाही. कामच होणार नाही आमची त्यामुळं. पण एरर कमी होतात आपली तशी बघितलं तर. हा, एकमेकाच्या मागे बसलं तर आमच्या ऑफिसमधले एरर कमी होतात. पण ठीक आहे, आता काय जाऊन दे. तर आजचा व्हिडिओ इथं संपलाय. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. प्लीज विसरू नका आपल्या सगळ्या लोकांना सुद्धा सांगायला सबस्क्राईब करायला. चॅनलला सपोर्ट करा. आणि असेच वेगळे छान ट्रॅव्हल व्हिडिओज पण घेऊन येईल मी, आणि असेच आमच्या पुण्याचे छान छान जागा तुम्हाला दाखवेल अजून ह्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्या डेली लाईफचा आहेच ब्लॉग. चलो बाय.